मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर आजचा व्हिडिओ असणार आहे या ब्लाउजच्या रिलेटेड। तर तुम्ही आधीचे ब्लॉग पाहिले असेल तर तुम्हाला नक्कीच आयडिया आली असेल की हे ब्लाउज मी कधी स्टिच केलेले आहे। तर 8 तारखेला होता जागतिक महिला दिन, 8 मार्चला, आणि त्यानिमित्त हे जे ब्लाउज आहे त्याची मला ऑर्डर भेटली होती आणि ते मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं। आणि हे सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा हे सर्व ब्लाउज स्टिच होतील त्याच्या सर्व डिझाइन असतील किंवा ब्लाउज मी कशा पद्धतीने स्टिच केलेत हे तुम्हाला नक्की सांगेल, किंवा शिलाई वगैरे किती घेतली हे सुद्धा तुमच्याबरोबर नक्की डिस्कस करेल। तर चला, आज मला फायनली सर्व ब्लाउज रिसीव झालेले आहेत। हे सर्व जे ब्लाउज आहेत ते त्यांनी घालून ऑलरेडी प्रोग्राम वगैरे सर्व झालेला आहे आणि त्यांनी घातल्यानंतर डिझाइन वगैरे कशा दिसत होत्या हे सुद्धा मी एक छोटीशी क्लिप व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला भेटेल। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। यातील 2 ब्लाउज मला अजून तरी काही भेटलेले नाही। त्यांनी जर व्हिडिओचं मला एडिटिंग वगैरे करूपर्यंत आणून दिलं तर ते 2 ब्लाउजचे जे काही व्हिडिओ असतील ते मी सेपरेट अटॅच करेल शेवटी व्हिडिओच्या। तर चला, आता हे सर्व जे ब्लाउज आहे याच्या डिझाइन मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर सर्वात पहिले तर हे सर्व जे ब्लाउज आहेत एक सेम कलरचे होते आणि त्याची जी काही साडीचा कलर होता तो थोडासा ब्ल्यू कलर मध्ये होता, जो की मी आधी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं आय थिंक, किंवा थंबनेल मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की कशा कलरची साडी होती। तर हे जे दिसते ना तुम्हाला पोटली बटन्स, तर या कलर सारखी जी काय ती साडी होती। तर साडी तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली, त्याच्यावरचे हे ब्लाउज। तर चला, एक एक करून आपण सर्व ब्लाउज पाहूयात की नेमकी कशी डिझाइन झालेली आहे आणि त्यानंतर मग शिलाई वगैरे किती घेतली हे सुद्धा तुम्हाला सांगते। तर सर्वात पहिल्यांदा हा ब्लाउज होता। जेव्हा ते ब्लाउज शिवण्यासाठी माझ्याकडे आले होते ना त्यावेळेस माझ्याकडे ही जी ब्लाउज आहेत तर ही होती कल्याणी गडवाल साडी। त्यावरती ना सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये जर कोणता नेक असेल तर हाच नेक होता। इंस्टाग्रामवरती खूप दिवसांपूर्वी ज्यावेळेस ही साडी ट्रेंडिंग मध्ये आली होती त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच लेडींनी हाच जो काही नेक आहे तो शिवला होता, म्हणजेच बोट नेक पाठीमागून आणि त्यानंतर पोटली बटनची डिझाइन बॅक साइडने पण आणि स्लीव्हजला पण। तेव्हापासूनच हा जो काही नेक होता याची डिझाइन मी ऑलरेडी मोबाईलमध्ये ठेवलेली होती, म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन, पण त्यांनी ऑलरेडीच त्यांच्याकडे होती आणि त्यांनी मला दाखवलं की अशा पद्धतीचा नेक पाहिजे होता। तर छान असा पोटली बटनचं जे काही डिझाइन आहे ते मी या ब्लाउजला केलं होतं। बोटनेक शेपमध्ये पाठीमागे पोटली बटन अटॅच केलेले आहे। ज्या कलरची साडी होती त्याच कलरचे पोटली बटन मी इथे यूज केलेत आणि स्लीव्हसाठी केले नाही, कारण की मला असं वाटत होतं की दोन्ही डार्क कलर होतं, साडीचा कलर सुद्धा डार्क होता आणि ब्लाउजचा पण तसा थोडासा डार्कच होता, त्यामुळे खूप जास्त असं हेवी किंवा बटबट वाटायला नको म्हणून मी इथे स्लीव्हजला अटॅच नव्हतं केलं। सर्वांचा जो काही स्लीव्हचा प्रकार होता तो असाच होता, म्हणजे खांद्यावरती जो काही पफ येतो छोटासा, तर याची उंची मी 3.5 सर्वांसाठी कॉमन ठेवली होती। कोणाचाही जास्त मोठा फुगा किंवा असा बलून टाईप दिसायला नको त्यासाठी 3.5 उंची सर्वांची घेतली होती आणि सर्वांच्या स्लीव्ह ज्या आहेत त्या सेमच बनवल्या होत्या। तर अशा पद्धतीने स्लीव्ज आणि सर्वांच्या जे काही स्लीव्ज होत्या ना त्यांना इथे काकेमध्ये सर्वांना जोड द्यावा लागला, कारण की ब्लाउजचा जो काही लांबीला कपडा होता ना तो कमी होता आणि ही जी बॉर्डर होती ती लांबीवरती असल्यामुळे सर्वांचं मॅनेजमेंट करणं थोडंसं अवघड गेलं आणि ब्लाउज शिवायला जरा जास्त वेळ गेला, कारण की बाईला जोड द्यायचे होते सर्वांचे। तर 1-2 साईजचे जे काही ब्लाउज होते ते थोडेसे कमी मेजरमेंटचे होते, त्यावेळेस मला असं वाटलं की त्यांचं पण बसेल, पण त्यांचा बसायला सुद्धा थोडासा प्रॉब्लेम आला। तर हा होता समोरून प्रिन्सेस कटमध्ये योगपट्टीवाला ब्लाउज। सर्वांनी मला मेजरमेंटसाठी ब्लाउज दिले होते, काहींनी बॉडीवरती मेजरमेंट दिले होते आणि काहींनी बोथ केलं होतं, म्हणजे ब्लाउजवरती पण मेजरमेंट दिलं होतं आणि बॉडीवरती पण मेजरमेंट दिलं होतं। तर हे सर्व जे ब्लाउज आहे ना त्यांनी घालून झालेले ऑलरेडी, त्यामुळे थोडेसे चुरगाळल्यासारखे तुम्हाला दिसत असतील, पण मी ऑलरेडी त्यांना प्रेस वगैरे करून दिलेलं होतं। त्यासाठी म्हटलं की आता आलेलंच आहे ब्लाउज तर पटकन व्हिडिओ शूट करते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवते। तर हा होता पहिला ब्लाउज। हे डिझाइन मला कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी हा ब्लाउज जो आहे तो मी फर्स्ट नंबरच तुम्हाला दाखवला, म्हणजे कोणालाही गडवाल साडीवरचा जर ब्लाउज स्टिच करायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डिझायनर पीसमध्ये करू शकता। त्यानंतर दुसरा जो ब्लाउज आहे तो एकदमच सिंपल, बहुधा तरी सर्वांनी मटका शेपमध्येच थोडंसं जास्त सांगितलं होतं, कारण की मला असं वाटतं ना थोडीशी पाठण वगैरे आपली जर रुंद असेल पाठीमागची बॅक साईड तर मटका शेप चांगला दिसतो, म्हणजे खचून बसतो ब्लाउज व्यवस्थित। आणि स्लीव्ह सर्वांना सेमच होती अशा पद्धतीची, सर्वांची 9, 9.5, 10 आणि एक 11, 11.5 लास्ट स्लीव्ह होती सर्वांची। तर या पद्धतीनेच होतं। हा सुद्धा प्रिन्सेस कट आहे, पण विदाऊट योगपट्टीवाला प्रिन्सेस कट आहे। ब्लाउजचा फिनिशिंगला काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की कपडा चांगला होता, म्हणजे कॉटनमध्येच होता, खादी कॉटन मिक्स, त्यामुळे फिनिशिंग वगैरे चांगलं आलेलं होतं। हा होता दुसरा। त्यानंतर तिसरा ब्लाउज हा जो आहे तर बऱ्यापैकी 2 ते 3 ब्लाउजला ना गोल्डन कलरच्या पाइपिंग लावून त्यांनी म्हणजे नेक बनवायला सांगितले होते आणि मला असं वाटतं की छान दिसते पाइपिंग गोल्डन कलरचं याला अशा पद्धतीने। आणि मी कोणती दोरी वगैरे वापरली नव्हती, तसंच पाइपिंग केलं जसं की मी रेग्युलर करते त्या पद्धतीने। तर असं पाइपिंग झालेलं आहे। समोरून मी लुक देण्याचा प्रयत्न करते म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल, आणि पाठीमागून याला नॉट अटॅच केलेली आहे।
ज्यांना मी नॉट अटॅच केली होती ना त्यांना सर्वांनाच रेडीमेड यूज केली होती, कारण की कपडा ब्लाऊजचा कमी पडत होता आणि मला असं वाटतं की डिसेंट दिसते, काही वेगळं असं वाटत नव्हतं, सिंपलच होता, फक्त समोरून गोल गळा, त्यानंतर प्रिन्सेस कट आणि पाठीमागून सुद्धा राऊंड नेकच होता। त्यानंतर पुढचा ब्लाऊज जो आहे हा पण थोडासा वेगळा शिवण्यात आला होता। हा ब्लाऊजचं जे काही डिझाईन आहे ते असं होतं पाठीमागून। त्यांनी ऑलरेडी ना मला ब्लाऊजचं डिझाईन जे आहे ते पाठवलेलं होतं, पण त्याच्यामध्ये काही ॲडजस्ट होत नव्हतं, त्यामुळे मग मी अशा पद्धतीचा घेतलेला होता। त्या थोड्याशा नाराज झाल्या होत्या, कारण की त्यांना जसं डिझाईन पाहिजे होतं ते झालं नव्हतं त्यासाठी। आणि त्यानंतर मग इथे स्लीव्हजला जे आहे शो बटन मी अटॅच केले होते। हे सुद्धा आयडिया त्यांनीच मला दिली होती, म्हणजे ज्या दिवशी जागतिक महिला दिन होता आणि त्यांना हे सर्व वेअर करायचं होतं साडी वगैरे, त्याच दिवशी सकाळी येऊन त्यांनी सांगितले की असंच ब्ल्यू कलरचं जे काही शो बटन असतील ते बनवा कापडाचे। आणि मग मी काय केलं, गोल्डन जे काही शो बटन होते माझ्याकडे त्याचाच वापर करून इथे फॅब्रिक जे आहे ते अटॅच करून शो बटन बनवले। मशीन वगैरे काही नाही, मी हातानेच असं थोडंसं राऊंड करून धाग्याने याला जे आहे शो बटन बनवलेत आणि छान वाटते, मला असं वाटतंय। त्यानंतर पायपिंग सुद्धा ब्ल्यू कलरची त्यांनी पाठीमागून, कारण की सुरुवातीला मी कॅनव्हास वापरून फक्त प्लेन डिझाईन केलं होतं, तर त्या म्हटल्या पायपिंग द्या, त्यामुळे पायपिंग। आणि त्यानंतर लटकन जे आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर आणि जी काही किनार उरली होती ब्लाऊजच्या कपड्याची, म्हणजे काठ जो काही उरला होता त्याचा वापर करून इथे लटकन छोटेसे बनवलेत। आणि समोरून प्रिन्सेस कटच आहे, योगपट्टीवाला जो काही प्रिन्सेस कट असतो ना तो आहे। आता फिनिशिंगमध्ये तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम वाटत असेल, कारण की त्यांनी घातलेले ब्लाऊज आहे, वॉश नाही केलं आय थिंक, तरी मला असं वाटते, कारण की कपडा कोणाचा आहे धुतल्यासारखा असं वाटत नाही। त्यांनी तसेच थोडं कार्यक्रमापुरतं घातलं 1-2 तास, त्याच्यामुळे काही व्यवस्थित असं प्रेस वगैरे केलेलं नाही, त्यामुळे आता थोडंसं फिनिशिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाणू शकतो। त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे, बरेच जणांना ना पायपिंग आवडते, काहींना किंवा हातशिलाईची पट्टी आवडते, तर असं बरंच असतं, काहींना उलट सुलट करून बाजू केलेली जी काही टिप मारतो आपण ती आवडते। तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार मी जे ते डिझाईन घेतलं होतं। तर यांना जे आहे हातशिलाईच करायला सांगितली होती, यांनी आधी पण एक ब्लाऊज शिवला होता माझ्याकडे, त्याच्यासुद्धा सेम स्लीव्ज आणि सिम्पलच नेक वगैरे, आणि हा होता कटोरी ब्लाऊज। सर्वांचेच प्रिन्सेस कट होते, फोरटक्स कोणाचाही नव्हता, एक जणीने सांगितलेला होता पण त्यांचा पण मी प्रिन्सेस शिवून दिला। तर कटोरी ब्लाऊज 2 होते आणि बाकी सर्व जे आहे प्रिन्सेस होते, काहींची विथ योगपट्टीवाले प्रिन्सेस होते, आय थिंक काहींचे विदाऊट योगपट्टीवाले प्रिन्सेस, म्हणजे 3 टक्सवाला जो काय ब्लाऊज आहे तो होता। तर असा होता हा कटोरी ब्लाऊज, सिंपलच होता, यांचा काही डिझाईन वगैरे किंवा पायपिंग वगैरे सांगितली नव्हती, हातशिलाईची पट्टीच त्यांनी करायला सांगितलेली होती। त्यानंतर पुढचा हा पण मटका शेपमध्येच ब्लाऊज होता आणि याचे लटकन जे आहे ना थोडेसे वेगळ्या पद्धतीने मी बनवले होते। त्यांचं असं होतं की तुमच्या मनानुसार कोणतीही डिझाईन करा किंवा काहीही करा, तर हा त्यांचा ब्लाऊज होता। याआधी पण मी त्यांचे 2 ब्लाऊज शिवले होते आणि आवर्जून मी सांगेल की ज्या दिवशी ब्लाऊज वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि नेक्स्ट डेला त्यांचं पेमेंट आलं, स्पेशली या ताईंचं मी सांगेल, मयुरी ताई त्यांचं नाव आहे, तर त्यासुद्धा व्हिडिओ पाहत असतील तर खरंच खूप थँक्यू, त्यांनी खूप जास्त अप्रिशिएट केलं। अप्रिशिएट करण्यापेक्षा मी म्हणेल की त्यांनी नेक्स्ट डेला मला एक मेसेज पाठवला की एवढे अर्जंट तुम्ही ब्लाऊज शिवून दिले, तर खरंच खूप थँक्यू वगैरे असं पाठवलं होतं त्यांनी, एक छोटीशी नोट माझ्यासाठी व्हॉट्सअपला। आणि मला खरंच म्हणजे इतकं असं वाटलं की जेव्हा आपण काहीतरी असं म्हणजे थोडंसं कामातलं ॲडजस्टमेंट करून किंवा आपल्याला त्रास होतोय किंवा आपल्याला टाईम मॅनेजमेंट होत नाही, कारण की 2 दिवस मी त्या दिवशी 3, 3:15 असंच रात्री झोपलेले, त्यामुळे माझी झोपेचा पण अवमेळ झालेला होता, राम नव्हता, त्यामुळे थोडंसं पॉसिबल झालं। पण ॲज अ ह्युमन बिंग थोडासा त्रास होतोच आपल्याला, थोडीशी जास्त दगदग झाली की मग चिडचिड होते, काम व्यवस्थित प्रॉपर होत नाही। आणि जेवण तर 2 दिवस मी जेवण नावाचा प्रकार काही केलाच नव्हता, थोडंसं काही बाहेरून आणलं आणि राईस वगैरे असंच काहीसं बनवून जे काही 2 दिवस होते ते घालवले, तेव्हा जाऊन ही ऑर्डर कंप्लीट झाली होती। आणि त्यांनी जी काही थँक्यूची नोट पाठवली ते पाहून ना खरंच खूप छान वाटलं। त्यांच्या याआधी पण त्यांचे मी 2 ते 3 ब्लाऊज आय थिंक शिवलेले आहेत, पण कधी त्यांनी आर्ग्युमेंट वगैरे कधी केलं नाही। मी जेव्हा पण त्यांना विचारते की ब्लाऊज तुम्हाला, मला एक सवय म्हणजे कोणत्याही कस्टमर ब्लाऊज गेल्यानंतर एक विचारायचं की तुम्हाला ब्लाऊज कसा बसला का कसा नाही, असं माझं नेहमीच असतं, म्हणजे विचारते मी, मला छान वाटतं कोणतरी म्हटलं ना ब्लाऊज छान बसला किंवा कोणी म्हटलं लूज झाला टाईट झाला तर इट्स ओके, मला असं वाटतं की ह्या गोष्टी होणारच आहे। पण कोणीतरी जर आपल्याला असा मेसेज केला की त्यांना ब्लाऊज स्लीव्जमध्ये जे आहे ते लूज झाला होता, तरी पण त्यांनी असं पाठवलं की ब्लाऊज खरंच खूप छान वगैरे किंवा खूप अर्जंट तुम्ही शिवून दिले, त्यासाठी खरंच खूप थँक्यू असं म्हटल्यानंतर ना त्या दिवशी सकाळी मला खरंच मनाला खूप दिलासा वाटला होता। आणि ऑर्डर गेल्यानंतर मी इतकी जास्त खुश होते आणि दुसऱ्या दिवशी रामसुद्धा येणार होता, संपूर्ण ते नोट पाहून मला रामला ज्यावेळेस घ्यायला जायचं होतं त्यावेळेस सर्व घर आवरून, कारण की ती एक कमेंट जी असते ना ती आपल्याला अप्रिशिएट करायला म्हणा किंवा आपल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणा खूप महत्त्वाची असते, तसंच ह्या ब्लाऊजच्या बाबतीत झालं। तर थँक्यू सो मच मयुरी ताई, त्यांनी खरंच खूप छान, एका 2च सेंटेन्स असतील पण खरंच खूप छान वाटलं होतं त्या दिवशी मला। तर असा त्यांचा मटका शेपमध्ये ब्लाऊज जो आहे तो होता।
आणि ही जी ऑर्डर होती ना म्हणजे ते कुठेही देऊ शकले असते, पण अर्जंट त्यांना देतील की नाही हे पण थोडंसं वाटत होतं. आणि सर्वांचे ब्लाऊज होते त्यामुळे शिलाईचा पण थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे ते कन्फ्यूज होते. आणि कोणती लेडीज असेल किंवा कोणताही दुसरा व्यक्तिमत्व असेल तर त्याला असं वाटतं की थोडेसे 4 पैसे कमी भेटले तर चांगलं होईल. म्हणजे एक स्त्री असते ना संपूर्ण घर चालवण्यासाठी थोडासा जास्त विचार करते, तशा बाबतीत होतं त्यांचं. त्यांना दुसरीकडे कुठेही देता आलं असतं किंवा जे ते असं म्हणजे कुठेही त्याच्या सोयीनुसार त्यांनी ब्लाऊज टाकले असते. पण 2-3 लेडीज ज्या काही माझ्या नेहमीच्याच ओळखीच्या आहेत त्यांनी थोडंसं म्हणजे विचार करून बाकीचे कस्टमर सर्वांना त्यांचे जे काही सोसायटीमध्ये राहणार आहेत त्यांना पण कन्व्हिन्स करून माझ्याकडे घेऊन आले. बऱ्यापैकी ना कस्टमरचं असं असतं की व्यवस्थित ब्लाऊज बसला पाहिजे, टापटीप पाहिजे, ह्या सर्व गोष्टी असतात. आणि मग काय होतं, टाकू का नको, देऊ का नको, चांगले शिवतील का नाही, असे पण बरेच भ्रम असतात किंवा मनात शंका असते. तर त्यांना सर्वांना कन्व्हिन्स करून त्यांनी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला दिले, तर त्यांचं सुद्धा खरंच खूप थँक्यू. आणि मी म्हणेल थोडासा त्रास झाला, पण काय झालं माहिती का, त्यावेळेस मला असं वाटलं की चला मला व्हिडिओ बनवायला सुद्धा होईल आणि मला व्हिडिओमध्ये दाखवायला सुद्धा होईल, या आशेने सुद्धा मी सर्व ब्लाऊज घेतले होते. एक छोटंसं ट्रूथ मी तुम्हाला इथे सांगते. तर तेच काम मला करायचं होतं आणि बरेच दिवस झाले, आता 8 तारीख घेऊन जाऊन किती बरेच दिवस झाले तरी पण मला हा व्हिडिओ शूट करायचाच होता आणि ॲज अ मेमरी म्हणून मला ते एक सेव्ह करायचंच होतं. त्यामुळे मग मी हे सर्व ब्लाऊज त्यांच्याकडून जमा केलेत आणि आता तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा होता एक ब्लाऊज आणि सर्वांना थँक्यूच म्हणेल, कारण की बिझनेस जरी असला तरी पण जे काही बॉन्डिंग असतं किंवा रिलेशन असतं कस्टमरमधलं आणि जो कोणी बिझनेस करतोय त्यामधलं, ते पण उत्तम असणं खूप गरजेचं आहे. नाही तर फक्त आल्यानंतर ब्लाऊज द्या, काम घ्या, हे घ्या तुमचा ब्लाऊज झाला आणि तुम्ही जा, असं करणं सुद्धा काही मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे सर्वांशी हसून खेळून किंवा आपल्या कामाच्या बाबतीत बाकीच्यांना तेवढं अप्रिशिएशन करायला भाग पाडणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण तेवढं 100% देतो, मग समोरच्याने थोडेसे 2 शब्द चांगले बोलले की आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. तर चला खूप जास्त बडबड झाली, आता पुढचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते. हा सुद्धा मटका शेपमध्येच ब्लाऊज आहे, सेम त्याच पद्धतीने. आणि जे काही खांद्यावरचा पप आहे तो सुद्धा सेम त्याच पद्धतीने सर्वांचा घेतलेला होता. आणि हा पण होता प्रिन्सेस कट विथ योगपट्टीवाला ब्लाऊज. कलर ना खूप छान दिसतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल, राणी पिंक कलर म्हणू शकतो आपण, थोडासा डार्क आहे फक्त, नाहीतर सेम तोच कलर आहे. आणि एक व्हिडिओ क्लिप सुद्धा मी त्यांची लावेल की पाठीमागून त्यांनी एक शूट केलेलं होतं बॅक साईडने ब्लाऊजचे गळे वगैरे, किंवा त्यांचा काही थॉट अलग असेल मला माहीत नाही आता, कारण की ब्लाऊजचे गळे वगैरे सेम आहे म्हणून दाखवायचं असं काहीतरी हेतू असेल. तर त्यांनी ती एक क्लिप माझ्याबरोबर शेअर केली होती, ती सुद्धा मी शेवटी लावेल. आता फेस वगैरे त्यांचं दाखवणं त्यांना आवडेल का नाही मला माहीत नाही आणि मी त्यांना विचारलं पण नाही. तर बॅक साईडने थोडंसं त्यांनी क्लिप शूट केलेली होती, ती मी नक्कीच व्हिडिओच्या शेवटी लावण्याचा प्रयत्न करेल, तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल. हा पण ब्लाऊज होता कटोरी ब्लाऊज, याला सुद्धा गोल्डन कलरचा जो काही कपडा आहे तोच यूज करून मी पायपिंग केली होती. समोरून सुद्धा गोल गळा होता आणि पाठीमागून जो आहे ना तो सुद्धा गोलच गळा होता. हे अशा पद्धतीचे जे काही ब्लाऊज आहे ना हे 3 ते 4 होते मला वाटतं, आय थिंक पायपिंग ज्यांनी सांगितली होती त्यांचं. आणि छान वाटत होतं. मला सुरुवातीला असं वाटायचं की पायपिंग एवढी छान वाटणार नाही, पण केल्यानंतर ना खरंच खूप सुंदर दिसत होती आणि एकसारखी पायपिंग आल्यामुळे ब्लाऊजला लुक पण चांगला आला होता. बाकी सर्व तर मटका शेप वगैरे होते, पण हा जो आहे ना तो स्लाइटली पानगळा त्यांनी सांगितला होता. जो काही मापाला ब्लाऊज दिला होता ना तो पण पानगळाच होता, तर त्यांनी सांगितलं होतं की माझा जो काही ब्लाऊज असेल तो पानगळ्यामध्येच घ्या. तर हा त्यांचा ब्लाऊज छान झाला होता. आणि स्लीव जी आहे ती अशी शोल्डरवरती पफ असलेली स्लीव्ज आणि समोरून यांचा पण कटोरी ब्लाऊजच होता. तर मी सांगितल्याप्रमाणे 2 जे ब्लाऊज होते ते होते कटोरी ब्लाऊज. तर असे हे सर्व ब्लाऊज आणि राहिलेले 2 ब्लाऊजच्या क्लिप सुद्धा मी अटॅच करेल जर त्यांनी ब्लाऊज माझ्यापर्यंत पोहोचवले तर. तर ह्या सर्व ब्लाऊजच्या डिझाईन किंवा शिवण्याची पद्धत वगैरे म्हणा हे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. डिझायनर ब्लाऊज आय थिंक 2 ते 3च होते, बाकी सर्व पानगळा, मटका शेप आणि गोल गळ्याचे 2 ते 3 ब्लाऊज होते. बाकी जे 2 राहिले त्यांचे सुद्धा खूप छान डिझायनर, त्यातला एक बोटनेक शेपचा आहे, पण त्यांनी जर माझ्यापर्यंत पोहोचवला तर तो शेअर करेल नक्कीच. आता प्रश्न येतो की ह्या ब्लाऊजची मी शिलाई किती घेतली. तर तशी बेसिक जो काही प्रिन्सेस कट आहे त्याचे मी 250 रुपये घेते आणि जो काही कटोरी ब्लाऊज होता त्याचे सुद्धा मी 250 रुपयेच केले होते, कारण की मला असं वाटत होतं की आता मी बिझनेस सुरू करून 1 वर्ष व्हायला आले, त्यामुळे आता बिझनेसचं जी काही ग्रोथ आहे ती थोडीशी चांगली करावी, म्हणजे जे काही रेट असतील ते थोडेसे वाढवावेत. कोणताही बिझनेस तुम्ही करा किंवा जॉबच्या ठिकाणी असा 1 वर्षभर जर तुम्ही तिथे काम केलं तर तुमची सॅलरी आपोआप वाढते किंवा 1 वर्षानंतर आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स येतो की आपल्याला वाटतं आपलं काम चांगलं आहे तर आपण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये थोडंफार वाढवतोच. तसंच मी कटोरी ब्लाऊजचे 250 आणि प्रिन्सेस 250 केले होते आणि त्यानंतर फोर्टेक्स ब्लाऊजचे 230, जे की रेट आता मी गुढीपाड्यापासून लागू करणार किंवा त्याच्यापेक्षा वाढवणार असं मी ठरवलं होतं.
पण त्यांचे सर्वांचे जास्त ब्लाऊज होते, त्यामुळे मग मी काय केलं, जो काही कटोरी ब्लाऊज होता तो 200 मध्ये केला आणि त्यानंतर प्रिन्सेस कट 250 रुपयामध्येच केला. कारण की मग सर्व जर 200 रुपयांनी करायचे म्हटलं तर मला काहीच परवडलं नसतं. अस्तरला जास्त लागलं मला अस्तर, कारण की 450 रुपयाचा 20 मीटरचा तागा मी आणला होता आणि तो न पुरता 2 मीटर अस्तर मी अजून आणलं होतं. त्यातलं थोडंसं अर्धा मीटर उरलं, पण 1.5 मीटर अस्तर जे होतं ते सर्व ब्लाऊजला लागलं. तर ते 450. त्यानंतर धागे एकसारखे मी 8 कलरचे आणले होते. त्यानंतर नॉट बनवू शकता तुम्ही. आणि स्लीव्ज डिझाईनचं म्हटलं की तिथे कपडा एक्स्ट्रा लागतो, अर्धा मीटर म्हणा किंवा जास्त म्हणा, लेंथनुसार जास्त लागतो किंवा दंडघेराचा घेर किती आहे त्याच्यानुसार सुद्धा जास्त कपडा लागतो. तर प्रिन्सेस कटचे 250 रुपये आणि ही जी स्लीवची डिझाईन मी केली होती याचे मी त्यांना 50 रुपये सांगितले होते, पण सर्वांनी एकसारखी डिझाईन सांगितली त्यामुळे 40 रुपयांनी मी असे पैसे घेतले. म्हणजे ज्यांचा प्रिन्सेस कट असेल आणि त्यानंतर मग ही स्लीव्ज असेल तर त्यांची मी 290 रुपये अशी शिलाई घेतली आणि ज्यांची कटोरी आणि ही स्लीव्ज होती त्यांचे 240 रुपये असं घेतलं. या व्यतिरिक्त जी काही पायपिंग वगैरे केली होती त्याचे मी काही पैसे घेतले नाही त्यांच्याकडे एक्स्ट्राचे. या व्यतिरिक्त सर्वांच्या ब्लाऊजला मी टच बटन दिले होते, त्याचे पण पैसे मी घेतले नाही. फक्त जे 2 बोटनेक ब्लाऊज होते त्यांच्याला टच बटन मी लावलेलं नव्हतं, कारण की त्याला काही गरज पडत नाही त्यासाठी. बाकी सर्वांच्या ब्लाऊजला टच बटन लावले होते. आणि त्यानंतर सर्वांचे जे काही ब्लाऊज होते ना त्याला अशा पद्धतीने मी आय केलं होतं, ज्यामध्ये की खूप जास्त वेळ जातो. सर्वांच्या ब्लाऊजला आय करून दिले होते. त्यानंतर प्रिन्सेस कट असेल तर समोरच्या बाजूने हात शिलाई, पाठीमागच्या बाजूने हात शिलाई, ह्या सर्व गोष्टी केल्या होत्या. टच बटन सुद्धा अटॅच केले होते. नॉट वगैरे आणि ह्या ज्या नॉट वगैरे अटॅच केल्यात याचे मी पैसे कोणाकडूनही घेतले नाही. फक्त ब्लाऊजची बेसिक शिलाई आणि जो काही स्लीव्जला पप घेण्यामध्ये जो काही डिझाईनची स्लीव्ज होती त्याचे 40 रुपये अशाच पद्धतीने सर्वांचे पैसे घेतले. जर दुसरं कस्टमर असतं आणि त्यांचं असं रेग्युलर असतं तर मी ऑब्विसली जास्तच घेतले असते, पण म्हटलं चला महिला दिन आहे आणि त्यांनी काहीतरी नियोजन केलंय तर आपल्याकडून सुद्धा थोडंसं कॉन्ट्रीब्युशन असं बनवूयात. तर हे सर्व मला तुम्हाला सांगायचं होतं की कशा पद्धतीने शिलाई वगैरे घेतली आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं कसं डिसाईड केलं. आणि जे काही हुक लुक करायचं असेल किंवा ब्लाऊजला हात शिलाई वगैरे करायचं असेल फक्त 2च ब्लाऊजची मी केले, बाकी ब्लाऊज मी बाहेर दिले होते जे काही आय करायचे असेल, हात शिलाई करायचे असेल त्यासाठी. त्यामुळे त्यांना पण मला ते एक्सपेन्सेस द्यावे लागले. त्यामुळे 800 ते 900 रुपये माझे असेच गेले. अस्तर, धागा, त्यानंतर नॉट, या व्यतिरिक्त टच बटन म्हणू शकतो किंवा ज्यांनी हुक वगैरे किंवा हात शिलाई वगैरे केली त्यांना सुद्धा पैसे गेले, 800-900 रुपये गेले. बाकी सर्व मग जमा माझ्याकडे झाले जे की माझ्या स्वतःच्या स्वकष्टाचे आहेत. तर हे सर्व होतं. तर चला असा होता आजचा व्हिडिओ जो की मी खूप जास्त एक्सायटेड होते तुमच्याबरोबर शेअर करायला. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.